दिशोत्तमा प्रकाशनातर्फे विश्व मराठी संमेलनात क्लासिक शिक्षकांचा सन्मान। 100हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणाऱ्या नाशिकच्या दिशोत्तमा प्रकाशनातर्फे आज विश्व मराठी संमेलनात नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDAच्या मान्यवर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। महावस्त्र, पुष्पगुच्छ आणि 2 पुस्तके प्रदान करून 25 शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं। दिशोत्तमा प्रकाशनचे संचालक रवींद्र पाटील, दिशोत्तमा पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, शेखर जगताप, लोकेश पारख, गणेश पवार, अश्विनी जाधव, माधवी जगताप, रोहिणी भामरे, गायत्री बागले, मेघा कामळसकर, गायनाचार्य विवेक केळकर, प्रदीप येवला, स्वप्नील बागले, किशोर सपकाळे, मयूर जाधव, प्रितेश जाधव, यशवंत भामरे, सोनाली आहेर, सपना पारख, वाल्मिक सानप आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी मनोगत व्यक्त केलं। आज KTHM कॉलेज इथे विश्व मराठी संमेलनामध्ये आमच्या नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात PCCDA चे खजिनदार आदरणीय श्री रवींद्र पाटील सर यांच्या दिशोत्तमा प्रकाशनच्या दालनामध्ये आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी आज भेट दिली। आज त्यांच्या या दिशोत्तमा प्रकाशनातर्फे त्यांनी आमच्या सर्व संघटनेच्या सभासदांचा एक छान पुस्तक आणि पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान केला। त्याबद्दल आम्ही संघटनेतर्फे त्यांचे आभारी आहोत। त्यांच्या या दिशोत्तमा प्रकाशन हे प्रकाशन जे आहे ते अनेक वर्षांपासून नाशिकामध्ये आहे। शेकडो पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत। त्यांनी ह्या संमेलनामध्ये अनेक लोकांनी त्यांच्या दिशोत्तमा प्रकाशनची पुस्तकं खरेदी केली आहे। माझी आज या ठिकाणी आपण आमचा सन्मान घडवून आणला आणि दिशोत्तमा प्रकाशनला या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जरूर या संमेलनामध्ये आणि पुढच्याही साहित्य संमेलनामध्ये सरांच्या या दिशोत्तमा प्रकाशनच्या स्टॉलला सर्वांनी भेट द्यावी अशी विनंती करतो। धन्यवाद। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।